नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल 2-3 दिवसापूर्वी आता महाराष्ट्र शासनाचा जी-आर आलेला आहे. जवळ-जवळ 100 पेक्षा वेगवेगळे संवर्ग जे आहेत ते एम-पी-एस-सी कडे वर्ग करण्यात आलेले आहे. सर्व एम-पी-एस-सी कडे देण्यात आलेले आहे. एम-पी-एस-सी त्याची सर्व परीक्षा वगैरे सर्व प्रोसेस त्यांच्या पद्धतीने घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला सर्वात आवडतं पद म्हणजे तलाठी पद देखील त्याला आपण ग्राम महसूल अधिकारी आता त्याचं नाव केलेलं आहे. हे पद देखील एम-पी-एस-सी कडे देण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे की याच्यामध्ये आता एम-पी-एस-सी कडे गेला तर अभ्यासक्रमामध्ये काय बदल होण्याची शक्यता आहे आणि जशाप्रमाणे इथून मागे एम-पी-एस-सी काय करते पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा म्हणजे 2 परीक्षा घेईल का? तर याच्याबद्दल डिटेल्समध्ये आपण चर्चा करणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आता हे पात्रता सेम असणार आहे. एनी डिग्रीवाले सर्व विद्यार्थी कोणतेही शाखेतून पदवी असेल तरी देखील तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. वेतन ते देखील सेम असणार आहे. परीक्षा पॅटर्नमध्ये थोडासा आता एम-पी-एस-सी लेव्हल गट कच आता तुम्हाला इथून मागे जर बघितलं टी-सी-एसने 180, 190 जवळ-जवळ 195 पर्यंत कट ऑफ गेलेला होता. परंतु आता एम-पी-एस-सीचा कट ऑफ एवढा जात नसतो. एकदम कमी कट ऑफ लागलेला तुम्हाला बघायला भेटेल सर्व जिल्ह्यांचा. आता ते जिल्हानिहाय जाहिरात काढतील. जिल्हानिहाय तर राहणारच आहे. परंतु याच्यामध्ये महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या संदर्भात अजून कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही. आता अभ्यासक्रमामध्ये बदल काहीच नाही. फक्त लेव्हल हार्ड होणार आहे. इथून मागे झालेल्या एम-पी-एस-सीच्या गट क च्या तुम्ही प्रश्नपत्रिका बघू शकता. त्याच लेव्हलच्या गट क च्या प्रश्नपत्रिका आता तलाठी पदभरतीसाठी राहणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला बघणे गरजेचं आहे. आता राहिला मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा, मुख्य याच्या 2 परीक्षा होतील की नाही? तर मला याची शक्यता एकदम 99% चान्स आहे की म्हणजे कमी शक्यता आहे. जशाप्रमाणे एकच परीक्षा आणि डायरेक्ट निवड अशा प्रकारेच प्रोसेस राहील माझ्या अंदाजित. परंतु याच्यामध्ये जर मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा जर असे होणार असेल, तर एम-पी-एस-सी मार्फत लगेचच या ठिकाणी 1-2 आठवड्यामध्ये याच्या संदर्भात परिपत्रक काढले जाणार आहे. म्हणजे लगेचच ते आपल्याला सर्व माहिती समजून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एवढीच माहिती होती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओचा टॉपिक कोणत्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवू याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यावरती लगेच व्हिडिओ बनवला जाईल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.